नमस्कार मित्रांनो, मी अरविंद नागावी. तर आपलं स्वागत आहे हे सरकार चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज काही नाही तर मी एक लहानपणाची गोष्ट सांगणार आहे. तर तुम्हाला नक्कीच थोडंफार हसू येईल, पण प्लीज ऐकून घ्या, ठीक आहे. तर लहानपणी काय नव्हतं, एक लहानपण म्हणजे थोडंसं मस्ती, चिडचिडपण वगैरे हे असणारच नाही का. तर काय व्हायचं लहानपणी, एक तर लहान असताना कसं थोडं एन्व्हायरमेंटमध्ये थोडंसं हे असतं, कसं एका चाळीत राहायचं आम्ही, कराडे चाळ म्हणून. तर तिथे एक लहान पोरं वगैरे नाही, आमचे मित्र वगैरे असायचे. मग आम्हाला एक शॉक होतं थोडंसं बिडी प्यायची. तर बिडी कसं आम्ही आणायचो, तर एक आमच्या इथे एक आजोबा राहायचे आणि ते बिडी पिऊन असं वाटतं खाली टाकायचे. आणि असं त्यांच्यापाशी जायचं आणि हळूच त्यांना बोलायचं नाही, जेवण वगैरे झालं असं काय. मग हळूच माझ्या पायाने असं उचलायचो, गपचूप खिशात टाकायचं आणि पळत यायचं. मग मित्राची एक रूम होते, तिकडे जाऊन आम्ही बिडी प्यायचो. एकदा काय झालं, माझा भाऊ चुलता तिथंच राहायचा. तो असंच काय तर बघायला आला, मी तेव्हा बिडी फुकत होतो. त्या टाइमला आला आणि मी बिडी फुकायला. त्या दिवशी त्यांनी जसं पकडलं, मला असं उचलून डायरेक्ट मागे नेला आणि मला फेकून. त्या दिवशी त्यावेळेस कसं माझं दात थोडे किडलेले वगैरे असायचे नाही का. किडलेले असताना त्यांनी काय केलं, कानाकडे वाजवायचं. मी हँग झालो आणि डायरेक्ट माझा दातच पडला आणि फुल दात घेऊन फुल नाचत बसतो तिथे. अरे माझा दात पडला, वगैरे दात पडला. आणि मम्मी हसायला लागले आणि सगळे हसायला लागले. मग हो, म्हणजे एक क्षण होता डेंजरमध्ये लहानपणीचा थोडासा. तर तुम्हाला कसं वाटलं हे, एवढं काय हे उत्साहासारखं नव्हतं, पण एक लाईफमध्ये एक मेमोरी म्हणून माझ्या लक्षात आहे अजून नाही का. तर असंच तुम्हाला शेअर करू वाटलं, तर कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. तुमच्या लाईफबद्दल, तुमच्या लहानपणी पण असं काहीतरी गोष्टी झाल्या असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.